अंजनगाव सुर्जी तालुक्यातील नारायणपूर कापूस तळणी येथे जिल्हा परिषद वर्ग 5वा उर्दू शाळा नसलेल्या नागरिकांनी मोठा शैक्षणिक पेच निर्माण झाला होता. मुलाचे शैक्षणिक भविष्य खराब होत चालले होते. अशातच गावातील पालकांनी अनेक दिवसापासून शाळा वर्ग मिळवण्याकरिता अनेक प्रयत्न केले, परंतु त्यांना यश मिळत नसल्याने या पालकांनी विद्यार्थ्यांसह भर पावसात पंचायत समिती कार्यालयासमोर 3 दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले होते. 3 दिवस पावसामध्ये बसून विद्यार्थ्यांनी व पालकांनी कार्यालयासमोर पेंडळ टाकून आपली मागणी पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला धारेवर धरले होते. संबंधित शिक्षण विभागाची झोप उडून गेली होती. दर्यापूर मतदारसंघाचे आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गजानन लवटे यांनी राज्यस्तरावर व जिल्हा स्तरावर शिक्षण विभागाकडे तातडीने पाठपुरावा केल्याने आज नागरिकांच्या मागणीकडे लक्ष देऊन शेवटी उपोषणकर्त्याची मागणी पूर्ण झाल्याने उपोषण मागे घेण्यात आलाय. विद्यार्थ्यांना हक्काची वर्ग 5वा उर्दू शाळा मिळाली. मागणी पूर्ण झाल्याने विद्यार्थी आनंदात दिसून आले. आमदार लवटे, खासदार बळवंत वानखडे यांचे पुतणे नितेश वानखडे, प्रहार संघटनेचे उपजिल्हा प्रमुख शंभू माळठाणे, महेश खारोडे, कैलास शिरसाट, रमेश सावडे, विकास येवले, प्रदीप येवले, गटविकास अधिकारी जयभाय मॅडम, ठाणेदार सूरज तेलगोटे, जिल्हा शिक्षण अधिकारी मुगल साहेब, शिक्षणाधिकारी खांडेकर, मोहणे साहेब, गट शिक्षण सुधीर खोंडेसर, अंजनगाव सुर्जी शिक्षण गट प्रमुख सुशील अभ्यंकर, शिवसेना माजी तालुका प्रमुख महेंद्र दिपटे, कपिल देशमुख यांनी उपोषण करताना निंबू पाणी देऊन हे उपोषण मागे घेण्यास विनंती केली. कापूस तळणी ग्रामपंचायत सदस्य नईम खान, नसीम खान यांचे विशेष प्रयत्न दिसून आले. आमदार गजानन लवटे यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले. 3 दिवसापासून सुरू असलेले उपोषण मागे घेण्यात आले आहे. हक्काची या शाळा मुलांना आंदोलनात मिळाली, त्यामुळे जे विद्यार्थ्यांनी व या पालकांनी आंदोलनाला उपोषणावरती समाधान न्याय व्यक्त दिला, केलंय. या गजाननभाऊ लवटे, बाळासाहेब उद्धव ठाकरेचे आमदार आणि सतत या 3 दिवसापासून आणि यांना प्रयत्न करून जो यश मिळालं माझ्यासमोर आमदार साहेब. सर, काय आज चर्चा झाली अजून? आता इकडे माझ्या मतदारसंघातलंच गाव आहे, नारायणपूर म्हणून कापूसतळणीजवळ गाव आहे. या गावातल्या एक उर्दू शाळा आहे. तिथं वर्ग 5साठी या लोकांची खूप आग्रह होता, पण काही कारणास्तव, कारण की म्हणजे 1 किलोमीटरचा, अर्धा किलोमीटरचा असा काही फरक येत होता. त्यामुळे आमच्या जिल्हापती शिव मॅडम यांच्याकडे बाकी काही लोकांनी प्रस्ताव मांडले होते की बाबा त्या नियमानं ते शाळा घेता येत नाही. परंतु बाकी या लोकांची ते शाळा घेण्याची भावना होती, यांच्याकडे पटसंख्याही होती आणि यांचा बऱ्याच वर्षाची ती माग होती. आणि या लोकांची प्रस्ताव फक्त शिव मॅडमपर्यंत नेला. शिव मॅडमला त्यातल्या काही घटना, काही बाबी बरोबर समजून सांगितल्या, पण तरी ते मान्य न झाल्यामुळे या लोकांनी 3 दिवसापासून म्हणजे महाराष्ट्र स्टार न्यूज यांची ब्युरो प्रेमदास तायडे, अंजनगाव सुर्जी.